श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शनं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1819व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण पंचमी, शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल 2025। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई पुणे सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी शिवथरघळ क्षेत्री परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक 9 मार्च 1994, दिनांक 17/9/1994, बैठक क्रमांक 176। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुणे सत्संग मंडळाचा आज वर्धापन दिन आहे। तो ह्या अशा पवित्र स्थळी व्हावा ही जवळजवळ देवाची आज्ञा असल्यासारखंच आहे। आपण ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत पोचलेलो आहोत ते तपस्वी लोकांचं क्षेत्र आहे। तपस्वी जीवन आचरताना ते कशा पद्धतीनं आचरावं आणि त्यातून साध्य काय होतं हे जर पाहायचं असेल त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल। सत्संग मंडळाच्या वतीनं वाढदिवस इथं साजरा करण्याचा योग आला याचा मला खूप आनंद होतोय। या मंडळाचं मी त्याबद्दल पहिल्या प्रथम अभिनंदन करीत आहे। एक क्षणभर रागावलो होतो, कारण या प्रवासातली दगदग मला अजिबात सोसत नाही। 3.5 दिवसामध्ये किती लोकांनी त्रास दिला ते बहुतेक तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्यात तुम्ही पण सामील होता, हेही खरंच आहे। पण हे ईश्वराच्याच मनात असल्यामुळे होऊ शकलं यात काही शंका नाही। भगवंताच्या कार्याचा जर विचार केला तर सामान्य माणसासाठी कुठे कुठे रूप धारण करतो, सामान्य माणसाचा उद्धार कसा करतो आणि त्याला जीवन मार्ग कसा घालून देतो याविषयी मी आता आपल्याशी बोलत आहे। परमात्मा ज्या वेळेला अवतरतो, ज्या पद्धतीनं मनुष्याच्या पोटी जन्म घेतो, जन्म घेतल्यावर जे कार्य घेतलेलं आहे ते कायम चालू ठेवलेलं असतं। देहाची आकृती कदाचित नाहीशी होईल किंवा गुप्त होईल, पण शक्ती मात्र कायम तशीच राहते। हे रामदासांच्या बाबत जर विचार करायचा ठरवलं तर राम हे ज्या वेळेला अवतरले त्यावेळेपासून ही स्थिती चालू आहे। राम, लक्ष्मण, सीता वगैरे हे जे आपल्याला इतिहासातून माहिती आहेत, धर्मग्रंथातून माहिती आहेत, ही शक्ती जी अवतरली ती पुन्हा नाहीशी होत नाही। देह गुप्त होऊ शकेल किंवा देह अदृश्य होऊ शकेल, पण शक्ती मात्र आहे तशीच आहे। रामाला अवतार कार्य करणं हे कसं शक्य झालं हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे। राम हा ज्यांचा अवतार आहे ते पूर्ण स्वरूप आहे भगवंताचं, पण राम अवतारामध्ये जे दृश्य आपल्याला दिसलं ते आज कदाचित दिसत नसेल, पण ती शक्ती मात्र नाहीशी होत नाही। परमात्मा काय करतो? मानवी रूप धारण करायला लागतो आणि ती शक्ती पुन्हा पुन्हा उदयाला येते। त्यापैकी मारुती ही शक्ती आहे। जरी रामचंद्रांच्या काळात अन्य रूप धारण करून आली असेल, कदाचित पशु रूप धारण करून आली असेल, पण ती चिरंजीव आहे हे कधीही विसरता कामा नये। ती चिरंजीवच आहे, रामानेच हे मारुतीचं रूप धारण केलेलं आहे, अशी ती मूळ शक्ती आहे। आणि मारुतीनं मग नाना प्रकारच्या संत रूपांनी जन्म घ्यायला सुरुवात केली, त्यात रामदास स्वामी हे आहेत। आपल्याकडे ज्या गुरुपरंपरा आपण ऐकतो पाहतो त्या गुरुपरंपरा या अशाच आहेत की परमेश्वरच हे मानवरूप धारण करतो आणि सामान्य जनांपर्यंत धर्मकार्य, सत्कार्य हे सारखं सुरू ठेवतो। रामदासांचा जर विचार केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये धर्मकार्याशिवाय किंवा रामसेवेशिवाय अन्यथा काहीही दिसलं नाही। भगवान श्रीकृष्णांच्या काळातही ही अशीच घटना घडलेली आहे। भगवान श्रीकृष्ण हे जन्माला आले, अवतार कार्य पूर्ण केलं आणि सरळ पंढरपूरला येऊन राहिले। आता पंढरपूरला जो देह धारण केलेला आहे हा दिसायला जरी जडदेह असला तरी शक्तीनं युक्त असा तो देह आहे। याच भगवान श्रीकृष्णानं तुकोबाचं रूप धारण केलं आणि ज्ञानेश्वरांचं रूप धारण केलं आणि नामदेवांचं रूप धारण केलं आणि लोकोत्तर पुरुष म्हणून सामान्य जनाला ज्ञान शिकवलं।
दत्तात्रेयांच्या बाबतीत सुद्धा हेच अनुभवायला येतं. दत्तात्रेय हे जरी विष्णुरूप असले तरी चिरंजीव आहेत. हे सुद्धा अनंत कालामध्ये नाना प्रकारच्या साधूंच्या रूपाने म्हणा, महापुरुषांच्या रूपाने म्हणा, अवतारी पुरुषांच्या रूपाने म्हणा, आज मितीपर्यंत तेही कार्य चालू आहे. हीच आपल्याकडे गुरुपरंपरा आहे. भगवान शिवापासून निर्माण होणारी गुरुपरंपरा आणि अवतारी पुरुषापासून निर्माण होणारी गुरुपरंपरा ही जवळजवळ एकच आहे. अवतारी पुरुष कोणाला म्हणायचं? की ज्याला ईश्वराचा अनुग्रह झाला, याला अवतारी पुरुष म्हणायचं. महापुरुष कोणाला म्हणायचं? की ज्यांना ह्या अवतारी पुरुषांचा अनुग्रह होतो त्यांना महापुरुष म्हणायचं. आणि सत्पुरुष कोणाला म्हणायचं? की ज्या पुरुषाला यांचा अनुग्रह होतो त्यांना सत्पुरुष म्हणायचं. अशी मोठी परंपरा आहे. सामान्यतः आपल्या काही लक्षात येत नाही. मी आज आपल्यासमोर जो उलगडा करतोय तो एक प्रकारचा बोध आहे. रामदास स्वामी हे यापैकीच होते की ज्यांना रामाचा अनुग्रह झाला होता आणि रामानेच त्यांना अनुग्रह देऊन श्रीराम जय जय राम हा मंत्रांचा जप दिला. सामान्यतः माणसाला उपासना करायची जरी असली तरी तो एवढं करू शकणार नाही. आज 13 कोटी जप करणं हे सामान्य माणसाला अगदी अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्याची तेवढी शरीर धारणा पण नसते, बुद्धिमत्ताही नसते आणि चिकाटीही नसते. ते अवतारी पुरुषांशिवाय कसं शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे की पैलवान हे व्यायाम करून शरीर कमवतात आणि पुढच्या काळामध्ये ते व्यायाम थांबवतात. हे सर्वसाधारणपणे पाहायला सापडते. पण या पुरुषांच्या बाबतीत मात्र अशी घटना पाहायला सापडते की यांचं अलौकिकत्व अजूनही संपलेलं नाही. त्यांच्या ठिकाणी असलेला तरुणपणा संपलेला नाही. कदाचित तो देह त्यांनी गुप्त ठेवला असेल, पण शक्ती मात्र तशीच ठेवली आणि ही शक्ती अनुभवायला देवाने आपल्याला बुद्धी दिली. आपण येथे येऊन पोहोचलो. साधारणपणे या पुरुषांचा असा एक नियम आहे की यांनी उच्चारलेले वाक्य हे अनंत काळ टिकून राहते. त्यांचा हा जो बोध आहे किंवा ही वाक्य तशीच तेजस्वी राहतात, तशीच जिवंत राहतात. म्हणून सामान्य मनुष्य हा दासबोधाची पारायण करतो. दासबोधामध्ये असं सांगितलंय ते म्हणतो, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं आहे ते म्हणतो, गीतेमध्ये सांगितलंय ते म्हणतो. याची सामान्य माणसाला ओळख कशाने होते? तर त्यांची ही जी वाक्य आहेत ती अक्षर असतात. ती हवेमध्ये विलीन झालेली असतात पण जिवंत असतात. त्याच्याशिवाय सामान्य माणसाला ईश्वराची ओढ लागणं शक्य नाही. तुम्ही विचार करा की तुम्ही हे जे शिक्षण घेतलेलं आहे त्याची पुन्हा पुन्हा कोण आवृत्ती करतं? कोणीही करत नाही. पण हे घडतं का? कशानं घडतं? या पुरुषांची योग्यताच एवढी मोठी आहे की त्यांनी जे वाक्य उच्चारलं असेल ती एक प्रकारची शक्ती असते आणि ती शक्ती कधीच नष्ट होत नाही. देवाच्या बाबतीत अशी अनंत उदाहरणं आहेत की ज्या ज्या वेळेला कार्य करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला त्यावेळेला ती शक्ती उत्पन्न होते. ती शक्ती निरंतर टिकते आणि ही शक्ती पुन्हा पुन्हा मानवरूप धारण करते. नाहीतर आजकालच्या काळामध्ये साक्षात्कार होणं, साक्षात्कारी पुरुषांची भेट होणं, त्यांचा अनुग्रह आपल्याला होणं, त्यांचं शिष्यत्व आपल्याला मिळणं हे आजकालच्या काळामध्ये अगदी अशक्य गोष्ट आहे. आजकालचे लोक असं म्हणतात की देव कुठं राहिला आहे जगामध्ये? आपण देव आहे अशी कल्पना करतो, पण त्यांचं म्हणणं अगदी चुकीचं आहे. देव आहे का नाही हा सामान्य माणसाने विचार करायचाच नाही. आपल्याकडे जी गुरुपरंपरा आहे त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवा आणि ही रूपं त्यांनीच धारण केलेली असतात. त्याच्याशिवाय ते तुम्हाला भेटू शकणार नाही. त्याच्याशिवाय त्यांचा अनुग्रह तुम्हाला लाभणार नाही. निंदा करणाऱ्यांनी अवश्य करावी, तो विषय आपला नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.